सांग, मी तिच्याशी असं वागायला नको होतं. पण anyway, जे झालं ते झालं. मला माझी चूक कळली. ती जरा शांतपणे घ्यायला हवं. त्या बिचारीचा तर काय दोष म्हणा. तिला तर फारशी कल्पना सुद्धा नसणार की मी तिच्या सौंदर्य इतकाच तिच्या अभिनयाचा दिवाणा. रागाच्या भरात काय काय बोलून गेलो काय माहित. मी तिचा आत्मा दुखवला आणि त्याचबरोबर माझाही आत्मा दुखावला, म्हणेन केला. पण आता नाही. आता एक नवीन सुरुवात करायची. गुड. पण करणार कशी? अमृताशी लग्न करू. अमृताशी लग्न? होय लग्न. हे बघ करणार, तुझ्या जीवनाविषयी सिद्धांत विषय मला माहिती आहे. लग्न वगैरे या गोष्टी तुला पटत नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. तुला माझं पत्र मिळालं का? त्या तुझ्या नोकराला दिलं होतं? हो, पण ते अजून वाचलं नाही मी. का? त्याच्यात हे लिहिलं होतं की अमृता आता या जगात नाही. काय कर्नल, तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? यस, शी इज डेड. सकाळच्या सगळ्या बातमीपत्रांमध्ये आले ते. मी पत्र याच्यासाठी पाठवलं होतं की माझ्या याच्या आधी कुणाशीही काहीही बोलू नको. वाटलं माझ्या वकिलाला पाठवतो. वकील कशाला? काय झालं का? नीटच माहित नाही. बहुधा आत्महत्या असावी. हो, तिला बहुतेक विषबाधा वगैरे झाली असं सगळे म्हणत होते. आता या जगात नाही हे सत्य तू जितक्या लवकर पचवणार तितकं चांगलं आहे. तसंही लग्न वगैरे या गोष्टींमध्ये माझा फारसा विश्वास नाही. तुला तिच्याशी लग्न केलं असतं आणि तिच्यात अडकला असतं. तिच्याशी अत्यंत क्रूर वागलो. तिचं प्रेम होतं माझ्यावर आणि माझंही. प्रेमासारखी शाश्वत वस्तू दुसरी नाही. चुकतोय तू. प्रेमासारखी नश्वर गोष्ट नाही या दुसरी या जगात. काय तुला? मी काही प्रवचन वगैरे करणार नाही. पण स्त्रिया हे अशाच असतात. त्यांच्याकडे एकमेव शस्त्र असतं ते त्यांचं सौंदर्य. ज्याच्या जोरावर त्यांना पाहिजे ते मिळवून घेतात. त्यांना ना आयुष्यभरासाठी कुणाला तरी बांधून ठेवायचं असतं. हा, अमृताची गोष्ट थोडी वेगळी होती. ती होती नाजूक मनाची. पण तरीही तिच्यासाठी जेवढं दुःख तुम्ही करता ना त्याच्या 10% सुद्धा तिने केला नसता. आय स्वेअर. आयुष्य जर एकाच माणसाच्या मागे, एकाच घटनेच्या मागे असं अडकून राहिलं असतं ना, जगात सगळ्यात दुःखी चेहरे दिसत असते. पण तसं नाहीये. आज तुझ्या समोर जगातल्या अतिशय सुखी माणसांपैकी एक माणूस उभा आहे. हो, दुसरा कोवळा. कसा सुखी होईल? आज मी माझं प्रेम गमावून बसलो आणि ती सुखी कसा होऊ शकतो? अरे ते असं की आजपर्यंत ना प्रेम त्याचे काही तू अमृताच्या बाबतीत अनुभवलं. एवढीच तुझी सुखाची संकल्पना आहे. अरे पण माय डिअर फ्रेंड, निसर्गानं तुझ्या समोर काय काय मांडून ठेवलंय तर तुला काय माहित? म्हणजे माय डिअर फ्रेंड, तुझं सौंदर्य त्याच्यामध्ये लोकांना आकृष्ट करायची शक्ती आहे. तो बोलली जातात तुझ्याकडे आणि त्याच्या जोरावर तू ते सगळं काही मिळवू शकतो ज्याच्यावर तुझा अधिकार आहे. यू डिझर्व एव्हरीथिंग माय बॉय. कम ऑन, चीअर अप. चल, एक पेस्ट्री पार्टीला जायचंय. हे सगळी सोय. नको करणार, आज नको. तू जा. आणि तुझ्या सांत्वनाबद्दल धन्यवाद. मला जरा एकटं राहू दे. अरे एकटं राहून कुणाचं बदल झालंय आजपर्यंत? एकटेपणा कुठल्याही आजारावरती औषध नाही. झालं गेलं विचार मुला. अरे आत्ता तर आयुष्याने तुझ्या समोर ट्रेलर दाखवलाय. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अरे ट्राय कर. सुरू करायची प्रत्येक समय.
सोडून द्यायचा, एक करायचा. अरे पण पण नाही बिन नाही. अरे मी सगळी व्यवस्था पाहतो.